मित्रांनो, महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आपण एक वारकरी असल्यामुळे आता आपण ह्या गोष्टीचा पूर्ण आढावा घेणार आहोत। घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथे एक घटना घडली। घटना म्हणजे तसं काही विशेष नव्हतं, परंतु कीर्तन चालू असताना संग्राम भंडारे नावाचा जो कीर्तनकार आहे याने कीर्तन सोडून वेगळ्याच गोष्टी सांगत असताना तिथं काही लोकांनी त्याला जाब विचारला की अभंगावर बोला म्हणून। आता ह्या गोष्टीचा त्या व्यक्तीला राग आला, तुला अभंग येतो का, तू बोलून दाखव, असं तो भंडारे नावाचा व्यक्ती किंवा ज्याला आपण कीर्तनकार म्हणतोय तर याच्याबद्दल तुकाराम महाराजांनी काय सांगून ठेवलेलं या भंडारेबद्दल हे आपण शेवटी बघणार आहोत या व्हिडिओच्या, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इतकं भयंकर तुकाराम महाराजांनी यांना सोलबटून काढलेलं आहे त्यांच्या अभंगातून। आता तुकाराम महाराजांनी इतकं ह्या जगात कोणाचाही अधिकार नाहीये बोलण्याचा, म्हणून तुकाराम महाराजांचेच आपण अभंगाचे उदाहरण इथे देणार आहोत। स्वतःला तो कीर्तनकार म्हणतो, परंतु तो कीर्तनकार दिसत नाहीये। त्याच्या एकूण जे काही मागचा त्याने जी कीर्तन केली आहे किंवा त्याचा जो काही इतिहास आहे तो आपण इथं मांडणार आहेत। मी पुरावे सुद्धा देणार आहे, व्हिडिओ देणार आहे त्याचे, त्याच्यानंतर त्याचे फोटो सुद्धा देणार आहे, तो कोण आहे, काय आहे त्याचा इतिहास। तर ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर ह्या महाराजाने एक व्हिडिओ बनवला। ह्या व्हिडिओत त्यांनी काय सांगितलं की माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला, मला मारण्याचा प्रयत्न केला। तो व्हिडिओ संपत येत असताना पुन्हा यांना सांगितलं की मला ते लोक म्हणजे कीर्तन ज्यांनी याला जा विचारला कीर्तनात ते लोक अडवू शकले नाही, थांबवू शकले नाही, कारण माझ्याबरोबर प्रभू रामचंद्र होते, ते माझ्यापर्यंत पोहोचू सुद्धा शकले नाही। त्याचाच व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर उपलब्ध आहे, तो बघू शकता। त्याच्या व्हिडिओत किती विसंगती आहे, तो काय बोलतोय म्हणजे एखादा मनोरुग्ण जशी बडबड करत असतो तशी बडबड तो व्यक्ती करीत होता। आता यांनी ह्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की माझ्याबरोबर प्रभू रामचंद्र होते। मला ह्या भंडाऱ्यांना विचारायचं आहे, महाराज तुम्ही इतके मोठे झाले का की प्रभू रामचंद्र तुमच्या संरक्षणासाठी आले? अख्ख्या भारतात फक्त तुम्हीच एकटे एवढे मोठे की तुम्हाला वाचवायला प्रभू रामचंद्र आले। स्वतःची लायकी ओळखा, प्रभू रामचंद्र कुठं, तुम्ही कुठं। मित्रांनो, याचा सोशल मीडियात व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा। त्याच्यानंतर यांनी सांगितलं की हा हल्ला सबंध हिंदू धर्मावर हल्ला आहे, भाजपच्या हिंदूंवर हल्ला असेल, समस्त भारतातल्या हिंदूंवर नाही। आणि तू ज्यांच्याबद्दल बोलत होता किंवा तुला जे जाब विचारित होते ते तर हिंदूच होते, मग हिंदू धर्मावर कसा काय हल्ला होऊ शकतो? कुठेही काही झालं की त्याचा संदर्भ लगेच हिंदू धर्माशी आणायचा, त्याच्यात हिंदू धर्म घुसाडायचा, असा यांचा धर्म आहे। त्याचा दुसरा पण एक 5 सेकंदाचा व्हिडिओ आहे की बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल। नथुराम गोडसे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, हा नथुराम गोडसे ज्यानं महात्मा गांधीची हत्या केली तो नथुराम गोडसे याला म्हणायचंय। हत्यारा वारकरी संप्रदायात असू शकत नाही। बदला घेणं, एखाद्याबद्दल द्वेष असणं ही मनोवृत्ती कुठल्याही वारकऱ्याची असू शकत नाही। आणि बाळासाहेब थोरात इतके सोज्वळ, संयमी आणि संवेदनशील नेते, ह्या गोष्टी त्यांचे विरोधक असतील त्यांना सुद्धा माहिती आहे। राज्यातले कोणी नेता सांगल किंवा कोणी व्यक्ती सांगल की बाळासाहेब थोरात हे कसे व्यक्ती आहेत आणि त्यांना हा धमकी देतोय मारण्याची। आता वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे ह्या संग्राम भंडारेवर, कारण त्यांनी सरळ सरळ मारण्याची धमकी दिलेली। आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणजे मी खून करील, असं ह्या नथुराम उर्फ संग्राम भंडारेला म्हणायचंय। तर त्याने कीर्तनात काय सांगितलेलं होतं, कीर्तन थांबवलं गेलं का? तो सांगत होता की विखे साहेबांनी सिंहाचा वाटा उचलला, अमोल खताळने सिंहाचा वाटा उचलला, मी खारीचा वाटा उचलितो वगैरे, असं ते कीर्तनात सगळं चालू होतं अभंग सोडून। आता मला सांगायचं यांना म्हणजे उठसूट काँग्रेसला बदनाम करायचंय, काँग्रेसचं नाव घ्यायचंय। विखे पाटील 5 वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये होते, म्हणजे जवळ 30-40 वर्ष त्यांचं राजकारण, त्यांच्या वडिलांचं म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचं राजकारण हे काँग्रेसमध्येच गेलं। मग तुम्ही जर काँग्रेसला बदनाम करू राहिले, काँग्रेसला नाव ठेवू राहिले, ते 40 वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये होते म्हणजे त्यांनी चुकीचं केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो। बाळासाहेब विखे चुकीचे होते, राधाकृष्ण विखे
हे कृषी मंत्री होते काँग्रेसच्या काळात, काँग्रेसकडून. मग ते चुकीचे आहे का? हा गंभीर प्रश्न आहे. आणि मग ते जर चुकीचे होते तर अशा चुकीच्या व्यक्तीला म्हणजे बाळासाहेब विखे यांना तुम्ही पक्षात कशासाठी घेतलं मग भाजपमध्ये? हा गंभीर प्रश्न आहे. आणि हे जो अमोल खताळे हे आमदारी संगमनेरचे आता निवडून आलेले, आता म्हणजे असं झालंय माकडाच्या हत्तीत कोल्लीत दिल्यासारखं झालंय. त्या अमोल खताळला आमदार तिथल्या लोकांनी केलंय. त्याचे भयंकर परिणाम संगमनेर सारख्या श्रीमंत तालुका, महाराष्ट्रात जेवढे श्रीमंत तालुके आहेत म्हणजे पाटपाण्याच्या संदर्भात असतील, शेतीच्या संदर्भात असतील, प्रचंड श्रीमंत तालुका असलेला हा संगमनेर तालुका आहे. ह्या संगमनेरचं वाटोळं हा अमोल खताळ करू शकतो किंवा तसे चिन्ह इथून दिसतात. आता हा जो अमोल खताळ आहे हा लोकांना अशी एक खोटी व्हॉट्सअपला माहिती पसरवलेली का हा सामान्य गरीब कुटुंबातला आहे, शेतकरी, तसं काही नाही. याचा बाप याचे पूर्वीचे खानदानात थोरात घराण्यापूर्वी हे मंत्री होते, बीजी खताळ वगैरे, हा त्या मंत्र्याच्या घरातला आहे. म्हणजे यांना राजकारणाची पार्श्वभूमी आहे. असं नाही का आजच आला आणि उठला आणि लगेच आमदार झाला, असं नाही. हे पूर्वी काँग्रेसमध्येच होते बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर, आणि त्यांच्याबरोबरच हा खताळची फॅमिली होती. म्हणून असं काही समजायचं नाही लई हिंदुत्व आणि काँग्रेसला नावं ठेवून जे काही चाललंय यांचं, तर ही खताळ फॅमिलीच मुळात काँग्रेसमध्ये होती. मग हे जर काँग्रेसमध्ये होते तर यांना काय नावं ठेवायचा अधिकार आहे काँग्रेसला? परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जिथं सत्ता असेल तिथं जायचं, असा जो ट्रेंड चालू झालाय त्याचा एक भाग आहे. हा त्याच्या कीर्तनात सांगत होता की मी म्हणजे हा संग्राम भंडारे की मी विखे पाटील, खताळ, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार. आता अजित पवारचा जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मग असा हा काँग्रेस नाव असलेला पक्ष यांना कसा काय चालतो हे पण कळत नाही हिंदुत्वामध्ये. अशी एकूण म्हणजे विसंगतीनं भरलेलं आहे सगळं. कुठंही काही अजित पवारची स्तुती करतो, देवेंद्र फडणवीसची स्तुती करतो. आता याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत याच्यासाठीच बघा. शेवट तुकाराम महाराजांनी यांच्याबद्दल काय म्हणलेलं आहे ते तुम्हाला कळणार आहे. त्याच्यानंतर मोर्चे झाले संगमनेरमध्ये. काल मोर्चा झाला आणि तिथं त्या आमदारांनी भाषण केलं. ते मी सांगितलं काय जे काय त्यांना बोलायचं होतं ते सगळे ते बोलले. त्यांनी दाखवली त्यांच्या घरची संस्कृती काय ती. तुषार शाळीग्राम हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तो भाजपच्या कोणत्या तरी एक आघाडीचा अध्यक्ष आहे. आता हा तुषार शाळीग्राम वास्तविक शाळीग्राम त्याचं आडनाव आहे बरं का, परंतु ॲक्च्युली जगत असताना त्याचं डॉक्युमेंटरी जे नाव आहे ना हे तुषार शाळीग्राम आहे. म्हणजे तो जातीनं ब्राह्मण आहे आणि प्रत्यक्षात हिंडत असताना किंवा समाजात वावरत असताना त्याने स्वतःचं नाव तुषार भोसले करून घेतले आहे. कशासाठी? तर बहुजन समाज, मराठा समाज किंवा इतर जे समाज आहे यांच्यामध्ये द्वेष पसरवणं, हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना चुकीच्या दिशेला घेऊन जाणं, याच्यासाठी याने स्वतःचं नाव शाळीग्रामचं भोसले केल्याने ते तुम्ही शोधून बघा. जसं मनोहर भिडे, हिंदुस्थान प्रतिष्ठानचा जो मनोहर भिडे आहे त्याने जसं आपलं नाव संभाजी भिडे करून घेतलेलं आहे मनोहर कुलकर्णीनं, तसा हा प्रकार आहे. तर हा तुषार शाळीग्राम सांगत होता की माझ्याशी गाठ आहे, अमकय तमखय. अरे तुषार शाळीग्राम तुम्ही दिसायला तमाशातल्या नाच्यासारखे दिसता, तुम्ही आमच्या मराठा समाजातल्या बाळासाहेब थोरात यांना धमकी देताय, मारण्याची धमकी देताय, माझ्याशी गाठ आहे वगैरे. तर ह्या गोष्टीचा मी एक मराठा म्हणून किंवा एक बहुजन समाजातला व्यक्ती म्हणून तुझी धमकी देतोय त्याच्याबद्दल मी तुझा निषेध करतो. तू जी काही तुझी ब्राह्मणातला जो काही तुमचा जो आहे ना, तुमची सत्तेचा जो तुम्हाला आता माज आलेला आहे ती तू जे दाखवतोय बाळासाहेब थोरात सारख्या एका मराठा नेत्याला मारण्याची तुम्ही जी काही धमकी देताय त्याचा मी इथं निषेध करतोय. आता ह्या संग्राम भंडारेने सांगितलेलं आहे की एक त्याचा व्हिडिओ आहे की हिंदू हित का काम करेगा वही देश पर राज करेगा. तर मी आता असं नाही म्हणत हिंदू हित का काम करेगा वही देश पर राज करेगा. मला ह्या संग्राम भंडारेला हे सांगायचंय, दररोज 10 हिंदू शेतकरी आत्महत्या करतात देवेंद्र फडणवीस यांच्या किंवा तुमच्या तथाकथित हिंदुत्वादी सरकारच्या काळात. दररोज 10 हिंदू शेतकरी आत्महत्या करतात. त्याच्यावर कुठलाही पर्याय काढणं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं, म्हणजे तुम्ही वचन दिलेलं आहे शेतकऱ्यांना, आश्वासन दिलेलं आहे, वचन पाळायला तुमची लायकी नाहीये
वचन फक्त प्रभू रामचंद्रच पाळू शकतात. तर हे हिंदू शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही कुठं लपले? त्यांना वाचवणं हे तुमचं काम आहे, परंतु तसं तुम्ही करीत नाहीये. त्याच्यानंतर आज राज्यात प्रचंड महापुराची परिस्थिती मराठवाड्यामध्ये, तिथं लोक अक्षरशः वाहून गेली, बेपत्ता झाली. त्या हिंदूंना वाचवायचं सोडून नसते उद्योग करण्याचं काम हा तुषार शालिग्राम करतोय आणि हा संग्राम भंडारे करतोय. हिंदूंचा पहिला विचार केला जाईल असं हे संग्राम भंडारे सांगतोय. मी पण तेच म्हणतोय, तुमचं जर हिंदुत्ववादी सरकार आहे तर मग पहिला विचार हा हिंदूंचाच झाला पाहिजे. मग हिंदू शेतकरी आत्महत्या करतात, हिंदू शेतकऱ्यांच्या शेतमालाला आज भाव नाहीये. जे भाव काँग्रेसने 2014 साली सत्ता सोडली होती, ते जे 10 वर्षापूर्वी शेतमालाला भाव होते, अगदी तेच भाव आहे. कुठलाही शेतमाल घ्या तुम्ही, कापूस घ्या, हरभरा घ्या, सोयाबीन, कांदा, काही पण तुम्ही कोणतंही पीक सांगा. दुधाची तर प्रचंड अवस्था वाईट करून ठेवलेली यांनी. आणि 90% जास्त शेतकरी हे हिंदू असताना हिंदू शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम हे करतायत. आणि हा संग्राम भंडारे काय म्हणतो, हिंदू इतका काम करेगा, हिंदूला पहिलं प्राधान्य दिलं जाईल. कुठं प्राधान्य आहे हिंदूला? आता कांदा धोरण ठरवण्यासाठी जी समिती नेमली, त्या समितीचा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी एक मुसलमान व्यक्ती केलाय, ज्याच्या तालुक्यात, ज्याच्या जिल्ह्यात म्हणजे लातूर जिल्ह्याचा आहे हा पाशा पटेल, सय्यद उस्मान पाशा पटेल याचं असं पूर्ण नाव आहे. हा व्यक्ती मुसलमान असताना याला कांदा समितीचा अध्यक्ष केला. आणि कांदा उत्पादक शेतकरी हे 95% जास्त शेतकरी हिंदू असताना हिंदूंचं हे ठरवण्यासाठी किंवा हिंदूंच्या गोष्टीबद्दल धोरण ठरवण्यासाठी पाशा पटेल सारखा मुसलमान व्यक्ती नेमलाय. हे या भंडारेला दिसत नाही का? आणि भंडारे का काय नाव? ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांचा जवळचा व्यक्ती प्रशांत कोरटकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल अतिशय अश्लील घाण बोलला, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, त्यावेळेस हा संग्राम भंडारे तुला लखवा झाला होता का? त्यावेळेस तू का बोलला नाही? कारण तो देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा होता. अगदी देवेंद्र फडणवीस यांनी त्याला सिक्युरिटी पुरवली, बरोबर. त्यावेळेस हा संग्राम भंडारे समोर नाही आला, त्याने कुठलाही तो काही बोलला नाही. तर मित्रांनो, आता हे सगळं कशा साठी चालू आहे मला दिसतंय, तुम्हाला दिसत असेल, किंवा तुम्ही एक तर्क लावून किंवा शुद्ध मनाने बघा. ही वारकरी संप्रदाय किंवा वारकरी चळवळ संपवण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे. कशासाठी? तर उत्तर भारतातले कथाकारी इथं आणायचे, सगळे कथाकारी ब्राह्मण आहेत, त्यांना इथं आणायचं, त्यांच्या कथा चालू करायच्या. आता चालू झाले आहे. तो प्रदीप मिश्रा वगैरे करोडो रुपयाचा त्याच्यातून त्यांना इन्कम होतो. प्रचंड आर्थिक 50-50 लाख रुपये त्यांची जर फी असेल 7 दिवसाची, तर काय हे धंदा चाललाय या धर्माच्या नावाखाली. तर हा प्रदीप शर्मा वगैरे, त्याच्यानंतर अनिरुद्धाचार्य, असे बरेच, तो MP चा आणखी एक महाराज, यांनी वारकरी संप्रदाय संपवून, वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म समभाव वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो. आणि वारकरी संप्रदाय हा यांच्यासाठी अडचणी या तथाकथित उच्चवर्णीयांसाठी. कोणासाठी? ज्यांनी तुकाराम महाराजांचा, आता काही लोक खून म्हणतात, काही काय झालं ते म्हणतात, ते करणारे कोण होते? त्यावेळेस मुसलमान नव्हते, मंबाजीच्या अवलादी होत्या. ज्ञानेश्वर महाराज, त्यांना त्रास कोणी दिला? अमेरिकन माणसं आलते का ज्ञानेश्वर महाराजांना त्रास द्यायला? इथलेच होते ना. कोण होते? सनातनी मनुवादी, जे तुषार शालिग्राम किंवा देवेंद्र फडणवीस काय म्हणत असतात, सनातन धर्म की जय, तर त्याच सनातनी, तथाकथित सनातनीचेच लोक होते. संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, पाया घातला. वारकरी संप्रदाय, वारकरी चळवळ, वारकरी परंपरा सुरू केली. त्यांना त्यांच्या गावातून परागंदा व्हायला भाग पाडलं. ते हेच होते जे आत्ता स्वतःला RSS भाजपचे हिंदुत्ववादी म्हणतात ना, ते त्यांचेच वंशज होते, त्यांचेच पूर्वज होते, ज्यांनी नामदेव महाराजांना अक्षरशः ह्या राज्यातून बाहेर घालवलं आणि ते पंजाबमध्ये गेले. पंजाबमध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाची बीजं रोवली. वारकरी संप्रदाय सर्व धर्म समभाव सांगतो आणि सर्वांमध्ये देव बघण्याची परंपरा किंवा संस्कृती वारकरी संप्रदायात. त्याचं उदाहरण मी सांगतो. आता तुकाराम महाराजांचे मी सर्व याच्यात तुम्हाला उदाहरणं देणार आहे, जे स्वतः तुकाराम महाराजांनी सांगितलेले, हे माझ्या म्हणचं नाही आहे.
अवघी एकाचीच विण तेथी कैची भिन्ना भिन्न, असं स्वतः तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. मग अशा परिस्थितीत ही वारकरी चळवळ संपवण्यासाठी चाललेला हा उत्तर भारतीय लोकांचा किंवा भाजप देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. मग हिंदी कशासाठी शिकवायचं होतं पहिलीपासून? याच्यासाठीच का जे उत्तर भारतातून बुवा किंवा जे कथाकार येणार आहेत त्या लोकांना जी हिंदीतून बोलतात ते इथल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना समजण्यासाठी किंवा त्यांच्यावर थोपवण्यासाठी हिंदी ही याच्यासाठीच पहिलीपासून कंपल्सरी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. स्वतः मुक्ताबाईंनी म्हणलेले ज्ञानेश्वरांच्या बहिणीने, दया क्षमा शांती तेथे प्रभूची वस्ती. आता तुकाराम महाराजांनी कोणते अभंग किंवा तुकाराम महाराजांनी संग्राम भंडारे सारख्या लोकांसाठी शब्द वापरलेले भाडखाऊ वगैरे, त्याचा मी अभंगाचा संदर्भ देणार आहे जे स्वतः तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. कीर्तनाचा विकरा मातेचे गमन, म्हणजे कीर्तन जर तुम्ही विकत असाल त्याच्यातून पैसे घेऊन हा जो काही एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा चालवित असाल तर भाड खाई धन विटाळतो. संग्राम भैया, संग्राम बापू भंडारे तुमच्यासाठी तुकाराम महाराजांनी भाड खाऊ हा शब्द वापरलेला आहे. आणखी खूप सारे अभंग आहे पण ते मी सांगणार नाही इथं. उभ्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग तेथे कायचा पांडुरंग. पैशासाठी चाललंय संग्राम भंडारे तुझं, तू कायम तुझ्या कार्यक्रमात सांगत असतो जय श्रीराम जय श्रीराम. रामाबद्दल आम्हाला राग नाहीये, द्वेष नाहीये, परंतु तुझा व्हिडिओ सुरू करताना, व्हिडिओ संपवताना कधी जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी जो वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे तो कधीच बोलत नाही. पुढचा तुकाराम महाराजांनी अभंग सांगितलेला आहे. वर्णाविती थोरवी एका विठोबाची. कीर्तन करीत असताना कीर्तनकाराने काय केलं पाहिजे तर वर्णाविती थोरवी एका विठोबाची, कीर्ती मानवाची सांगू नये. कुठल्याही माणसाची कीर्ती किंवा मोठेपणा सांगू नये. जो मोठेपणा विखे पाटील, खताळ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याबद्दल हा संग्राम भंडारे सांगत असतो. उदंडची जहाले जन्मोनिया मेले, होऊन गेले रंकराव. म्हणजे हे जे आहे ना याशी खताळ फिताळ अजित पवार हे उदंड झालेले याच्या अगोदर, हे असे दर 5 वर्षाला होत असतात, जन्माला येत असतात, मरत असतात. त्यांचं कथन नाही करायचं सांगितलेलं तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे वर्णाविती थोरवी एका विठोबाची. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याना, जन्म मरण व्यथा दूर होती. तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे, थोरवी जर गायची असेल तर ती फक्त विठ्ठलाची गा. परंतु हा संग्राम भंडारे द्वेष पसरवणं, एखाद्याचा म्हणजे अजेंडा चालवणं पैसे घेऊन, असा हा धंदा ह्याने चालू केलेला आहे. वास्तविक हा RSSचा माणूस आहे, त्याचा फोटो मी पण टाकणार आहे तर स्क्रीनवर तुम्ही बघा. त्याच्यानंतर आता हा संग्राम भंडारे ही काही एकच व्यक्ती नाही, असे बरेच जण आहे ज्यांनी वारकरी संप्रदाय संपवण्याची सुपारी घेतलेली आहे, असं मी जबाबदारीने स्टेटमेंट करतो. जे मला दिसतं इथं उत्तर भारतातल्या कथा आणायच्या, इथला वारकरी संप्रदाय संपवायचा, वारकरी परंपरा संपवायची, वारकरी संप्रदायातले कीर्तन परंपरा संपवायची. याच्यासाठी यांनी चालवलेलं भाजपच्या हातून हे षडयंत्र आहे. आणि त्याच्या आडून त्याच्यानंतर कथाकारांना इथं कथा करणं सोपं जावं. मी अगोदरच सांगितलं हिंदी कशासाठी थोपवायची होती तर उत्तर भारतातल्या तथाकथित ब्राह्मण, आता प्रदीप शर्मा, बागेश्वर धाम हे सगळे लोक ब्राह्मण आहेत आणि त्यांना ही जी महाराष्ट्रातली परंपरा आहे, महाराष्ट्राने ह्या देशाला जी चळवळ दिलेली आहे, अगदी शिवाजी महाराजांच्या काळात असेल, त्याच्या अगोदर भक्ती संप्रदाय किंवा वारकरी चळवळ असेल, यांनी जे काही महाराष्ट्राने देशाला दिलेले हे यांना सहन होत नाही. धर्म आणि धर्मसत्ता, राजसत्ता ही यांच्याच हातात राहिली पाहिजे, याच्यासाठी यांचा चाललेला हा खट्टाटोपी. हा महाराष्ट्रच कायम देशाला दिशा दाखवित असतो, म्हणून महाराष्ट्रच नासवायचा. आणि महाराष्ट्राला दिशा कोण दाखवतं तर वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायात आपण बघतो वारीला गेल्यानंतर भेदाभेद नसतो, वारकरी एकमेकाच्या पाया पडतात, बरोबर. मग अशी ही जी काही परंपरा आहे ही संपवण्यासाठी यांनी RSS भाजपनी घेतलेली ही सुपारी आहे किंवा यांनी हे ठरवून सुरू केलेलं आहे. आपले RSSचे लोक हे कीर्तन परंपरेत घुसवले. कीर्तन परंपरा आता हे मी संदर्भाने सांगतो.
सदानंद मोरे जे स्वतः तुकाराम महाराजांचे वंशज आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये भलतेच लोक घुसलेले आहे आणि त्यांनी वारकरी संप्रदाय संपवण्याचं किंवा नासवण्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणून सर्वांनी या गोष्टीची जबाबदारीने नोंद घ्या आणि नेमकं काय चाललंय ते समजून घ्या. कशाच्या आडून काय होतंय, हे कीर्तनकार घुसवले आणि त्याच्या आडून धर्माचा धंदा चालू केलेला आहे. अमका धर्मरक्षक तारमका धर्मरक्षक. 2014च्या अगोदर धर्म खत्र्यात नव्हता, 2014 नंतर धर्म खत्र्यात आला. असं कसं काय झालं? त्याच्या अगोदर कुठलेच धार्मिक कार्य आपले होत नव्हते का? हिंदू धर्माचे कीर्तन होत नव्हते, सप्ते होत नव्हते, कुठलंच असं होत नव्हतं का? अगदी व्यवस्थित होत होतं. फक्त धर्माच्या आडून आता हे धंदा चालू केलेला आहे. याच्या आडून तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न दाबायचे, बेरोजगारांचे प्रश्न दाबायचे, त्याच्यानंतर महिलांचे जे काही राज्यात खून, बलात्कार, दरोडे चाललेले हे दडपून टाकण्यासाठी 2, 4, 15 दिवसांनी ह्या अशा गोष्टी उकरून काढल्या जातात. आणि याच्या आडून राजकारण सुरक्षित करण्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे हे आपण समजून घ्या. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट कुठली असेल तर ती वारकरी संप्रदाय संपवण्यासाठी चालवलेली ही मोहीम आहे. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ जरी मोठा झाला असला परंतु पोहोचवा आणि षडयंत्र काय होतंय हे समजून घ्या.